बाप्पा, तुम्ही एवढे सकाळी का म्हणून उठले पण आज? लगे अंघोळ बिंघोळ करून फ्रेश होऊन बसले तुम्ही तर. असं काय करते शांता? आज शिवाजी महाराजांची जयंती आहे ना, विसरलीस का तू? आणि मग जायचं मला मीटिंगला, कार्यक्रमाचं ठरवायला. दे बच्चा मला पटकन, तिथे माझी वाट बघत असतील सगळे. हो हो, असं कसं विसरेन मी नाही विसरले. आणि ते चहा पटकन जा ठरवा. आणि आमची बायांची काही मदत लागली तर सांगा आम्हाला, मग येतो आम्ही सगळ्याजणी. आम्ही घरचं आवरून तिकडेच येतो. मग काय तयारी करायची काय नाही ते. हो हो, मग डेकोरेशन तर करायला तुम्हाला यावंच लागेल ना. असं काय म्हणती? सगळ्या बायका जमा व्हा, पटपट आवरा आणि या तिकडे मग डेकोरेशन करायला. मग पुन्हा संध्याकाळी रॅली काढायची आपल्याला. हां, पण ऐका माझं, आम्हाला काय काय करायचं आहे ते आम्हाला थोडंसं लवकरच सांगा. तुम्ही ऐन टायमावर सांगतात तर मग लय परेशानी होऊन जाते. अहो बघा कसं आहे, आज सगळ्यांच्या घरात पूर्णावरणाचा स्वयंपाक आहे आणि मग त्याला वेळच लागतो. कळलं का तुम्हाला? मग आम्हाला थोडं पहिले सांगा, नाही तर ऐन टायमाला लई घाई होती. हा बरं, माझं ऐक, माझं ते केशरी कलरचा कुर्ता असेल कुठतरी, तर तो शर्ट नाही तर कुर्ता काढून ठेव, त्याला इस्त्री काढून ठेव, तोच घालन मी आज. हो हो, ते मला सांगायची गरज नाही, ते मी करते बरोबर. बरं आण चहा पटकन आता. काय खेळताय तुम्ही? आम्ही का पकडापकडी खेळायचा विचार करत होतो. चलती का तू पण? जास्त जण असेल तर अजून मजा येईल. पकडापकडी? आज आपण दुसरं काहीतरी खेळूयात ना. आज शिवाजी महाराजांची जयंती आहे ना, आज दुसरं काहीतरी खेळू आपण. दुसरं काय खेळती? आपल्याकडे तर तलवारी पण नाही खेळायच्या, नाहीतर आपण तलवार खेळलो असतो. काय खेळायचं मग? हे आपण किल्ले बनवायचे का? आपण मातीचे किल्ले बनवूयात ना. आणि संध्याकाळी रॅली निघणार आहे, माहिती का तुम्हाला? मी माझ्या बाबांना बोलताना ऐकलं होतं, संध्याकाळी रॅली निघणार आहे. मग आपण किल्ला बनवायचा का शिवाजी महाराजांचा? मातीत खेळायचं का ग? मला तर घाण वाटतं बाबा मातीत खेळायला. घाण काय वाटतं त्याच्यामध्ये? नंतर हात धुवून चला ना आपण पकडापकडी नेहमीच खेळतो. चला आपण किल्ले बनवूयात ना तिकडं. हा, तशी चांगली आयडिया आहे. चला मग किल्ले बनवू आपण, दिवाळीला बनवतो तसे. पण माती कुठून आणायची? कुठं भेटेन आपल्याला माती? चला आपण माझ्या शेतात जाऊ, माझ्या शेतात भेटेन माती, खूप माती आहे तिथं. नको रे गण्या, तुझं वावर लय दूर आहे, त्यापेक्षा माझ्या वावरात चला, तिथं आहे भरपूर सारी माती. माझं वावर जवळ पण आहे. चालतंय, चला मग. बाई बाई, एवढ्या भरदुपारी कुठे चालले पोरं? कुणाच्या घरी माहिती पण आहे की नाही? ए पोरांनो, थांबा. कुठे चालले रे तुम्ही? उन्हातानाचं एवढं भरदुपारी इकडे कुठे चालले तुम्ही? गावाच्या बाहेर? काकू, आज ते शिवजयंती आहे ना, मामी चालू वावरानी माती आणायला, किल्ले करायला, किल्ला बनवायचा आम्हाला. आणि कुणाच्या वावराने चालले? माझ्या काकू, माझ्या वावरानी चाललो आम्ही. का बरं? आणि घरी सांगितलं का? शांतपणे सांगितलं तू घरी? आणि का रे गण्या पिंट्या, तुम्ही सांगून आले घरी तुमच्या? आणि का रे पिंट्या, तुम्हाला एका शब्दाने बोला नाही की आई मी चाललो म्हणून वावरानी जाऊ का म्हणून? तुला हजारदा सांगितलं ना रे. आई, हे सगळे जात होते तर मी पण जातो म्हटलं. चला भा गावामध्ये, इथून माती उचला आणि भा गावामध्ये पटकन, नाही तर एकेकाच्या घरी जाऊन सांगते मी वावराच्या बाहेर जाता म्हणून खेळायला. आता कसं करायचं? मी तर नाही येत बाबा पुढं, माझ्या आईने खूप रागवलं. आता जर मी गेलो न सांगता तर मग ती मारेनच मला घरी जाऊन. इथून उचलत असाल तर उचला बाबा माती. चला मग इथून घेऊन घेऊ आणि तिकडे जाऊन पण घेऊ. मग जमले का मग सगळे? सगळ्यात पहिले तर सगळ्यांना माझ्याकडनं शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला पण भाऊ शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. हे बघा, आजचा दिवस तसा खूप विशेष आहे, महत्वाचा आहे आपल्यासाठी. आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. तर मग त्याच्या कार्यक्रमात, म्हणजे त्याचा काय कार्यक्रम करायचा नेमका बाबा, अशा संदर्भात आपण इथं जमलोय. तर मग त्याची चर्चा करा आता, काय करायचं, म्हणजे तयारी करता येईल पटापट आपल्याला. हे बघा, माझं म्हणणं पडतं का आपण रॅली काढूयात, पूर्ण गावभर रॅली काढूयात आपण. हो, मिरवणूक करूयात अशी तर माझी पण इच्छा आहे, मला पण पटतं ते. लेकरं वगैरे लेझिम खेळतील, लेझिम खेळत खेळत मस्त काढू मिरवणूक मग आपण गावभर आपल्या पूर्ण. आणि मग नंतर रॅली वगैरे झाली तर आपण एका ठिकाणी थांबून, म्हणजे जिथं कुठं जमलेले सगळे बाबा असे एका ठिकाणी काहीतरी वाटप करूयात सगळ्यांना. भंडाऱ्यासारखं, भंडारा नाही म्हणा, जेवण तर नाही ठेवता येणार आता इतक्या टाइमावर, पण काही ना काहीतरी वाटप करूयात. आणि मस्तपैकी भाषण वगैरे, कुणाला काही सांगायचं असेल, आपले विचार मांडायचे असतील तर तसा कार्यक्रम ठेवूयात असं म्हणतो मी. आता खायचं तुम्ही म्हणता काहीतरी ठेवायचं तर मग मसाले भातच ठेवूयात ना. मसाले भात आणि जिलबीचं वाटप करूयात, म्हणजे सगळ्यांचे पोटभर होऊन जातं जेवण, ते दिल्यासारखं पण वाटतं ना. हा, ते चिवडा लाडू त्याच्यापेक्षा मसाले भात एकदम उत्तम आहे. मी करून घेतो मसाले भात.
मला सामान 1-2 जण माझ्या मदतीला चला. मी पूर्ण गावाचं मसाले भात करून घेतो आणि जिलबी आणायला जा बाबा कोणतरी 2 जण. ते बँडवाल्यांचा ग्रुप आहे आपल्याकडं, तर त्यांना पण सांगून ठेवतो का संध्याकाळी फ्री राहा म्हणून, रिकामी राहा, दुसरीकडे कुठं घेऊ नका, आपल्याच गावात कार्यक्रम आहे म्हणून. कसं आहे, भाताची आयडिया, मसाले भाताची आयडिया एकदम चांगली. कारण कसं आहे, सगळ्यांकडे आज सणावाराच्या पुरणपोळ्या वगैरे, मग दुपारी सगळ्यांचे जेवण चांगले झालेले असतील, रात्री हलकं फुलकंच खातील लोक. ठरलं तर मग हे आपण नक्की करूयात आणि लागूयात आता कामाला. चला बरं. चला, झाली का तयारी? आणले का ते पत्तरवाळ्यान ते वाढायला वगैरे लागल. चला, रॅलीची तयारी झाली का? मिरवणुकीसाठी कुठे जमणार आहे सगळे? येतील. आता पाठवले पोरांना बोलवायला सगळ्यांना. बायांची तयारी वगैरे झाली असेल, तिकडे त्यांचं जेवण वगैरे बनवून झाले, तर मग निघायची तयारी करू आपण. बघा आले, जमलेच लोक यायला लागले. करूयात सुरुवात पुन्हा आपण लगेच. हा, बोल ना बाळा. जाताना त्या मंदिराच्या रस्त्याने जाणार आहे ना रॅली. आम्ही तिथे शिवाजी महाराजांचा खूप मोठा किल्ला बनवलेला आहे, तो बघायचा आहे. वा, जरूर जाऊ. तिकडूनच जाऊ आपण, नक्की जाऊ तिकडून. बरं, झेंडे कोण घेऊन येत आहे? झेंडे ना सोन्या दादा आणि तो रवी दादा घेऊन येतोय झेंडे. जा बरं, त्यांना बोलून आणा पटकन. चला बरं, सुरू करूयात आपण रॅलीला. मग लोक जुडतच जातात पुढे चलता. हो, चला. जय भवानी, जय शिवाजी. शांत, आवाज करू नका. तर आपली छान अशी रॅली आपण पार पाडलेली आहे. त्यामध्ये येताना आपल्या गावाच्या छोट्या लेकरांनी, चिल्ल्यापिल्ल्यांनी किती सुंदररित्या शिवाजी महाराजांचा किल्ला बनवला हे पण आपण पाहिलंय. आता त्याच उत्साहाने आपल्या गावातल्या लेकरांनी महाराजांसाठी 2-2 शब्दाचं भाषण लिहिले महाराजांवर. तरी ते तुम्ही शांततेने ऐकावं आणि त्यानंतर सगळ्यांनी भंडाऱ्याचा लाभ घ्यावा अशी माझी इच्छा आहे, असं मी सगळ्यांना सांगतो. तर सर्वप्रथम आपण भाषण करायला इथे बोलूयात. गण्याला बोलूयात. गणेश नाव आहे त्याचं. नमस्कार, माझं नाव गणेश. मी आज तुम्हाला एक महान राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल 2 शब्द सांगणार आहे. तर शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला होता. ते एक महान योद्धा आणि एक महान शासक होते. त्यांनी आपले पूर्ण आयुष्य त्यांच्या प्रजेच्या सुरक्षतेसाठी आणि कल्याणासाठी समर्पित केले होते. आणि शिवाजी महाराज ह्यांनी आपल्या रणनीतीने आणि साहसाने खूप असे युद्ध पण लढले आणि ते विजय प्राप्त केला होता. त्यांनी खूप सारे किल्ले देखील जिंकले होते. अशा महान राजाला, अशा शिवाजी महाराजांना, अशा छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा. आणि मी माझ्या आयुष्यात प्रयत्न करेल की त्यांचे थोडेफार का होईना गुण मी माझ्या अंगी आणू शकू. धन्यवाद. वा, अतिशय सुंदर असं भाषण, अतिशय छान असं भाषण केलेलं आहे गणेशनी. छान. आता पुढे आपण बोलूयात राणीला. राणी. नमस्कार, माझं नाव राणी. तर आज आपण इथे सर्वजण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करायला एकत्र झालेलो आहोत. तरी शिवाजी महाराज हे आपल्या सगळ्यांच्या इतिहासातले, म्हणजे आपल्या इतिहासातले असे राजे आहेत ज्यांच्यासारखे दुसरे कोणीच होऊ शकले नाही. यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला होता. शिवाजी महाराज हे एक फक्त योद्धा नसून ते एक इमानदार असे शासक पण होते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य आपल्या प्रजेसाठी तसेच आपल्या मातृभूमीसाठी दिले होते. त्यांच्या साहसी आणि धैर्याच्या गोष्टी ह्या नेहमीसाठीच खूप प्रसिद्ध आहे. त्यांच्याकडे बघून आपल्याला हे शिकायला भेटते की आपण कुठल्याही परिस्थितीला एकदम निडरपणे समोर जायला पाहिजे. तसेच आपण नेहमी सत्यानेच वागले पाहिजे. तसेच आपल्या मातृभूमीची सेवा करणे हाच आपला सगळ्यात मोठा धर्म आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय शिवाजी महाराज. छान पिंकी, छान भाषण केलं.
आता येतोय पिंट्या. भाषण सादर करायला आता येत आहे पिंट्या. सर्वप्रथम मी महाराजांना मानाचा मुजरा करतो आणि माझ्या भाषणाला सुरुवात करतो. आज आपण इथे सर्वजण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त जमलो आहोत. शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ला इथे झाला होता, जो महाराष्ट्र राज्यात पुणे जिल्ह्यात येतो. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले तसेच त्यांच्या आईचे नाव जिजाबाई असे होते. शिवाजी महाराज हे त्यांच्या वयाच्या खूप कमी वर्षापासून साहसी होते. तसे त्यांच्या आईनेच त्यांना शिकवण दिलेली होती. त्यामुळेच ते पराक्रमी योद्धा होऊ शकले. त्यांनी मराठा साम्राज्यासाठी तसेच आपल्या प्रजेची रक्षा करण्यासाठी खूप साऱ्या लढाया लढल्या व त्याच्यात ते विजयीही झाले. बोल पिंट्या, बोल पुढचं. आई आठवत नाहीये. आठव. आपण पाठ केलं होतं ना, आठव बाळा. नाही आठवते आई, नाही आठवते. बरं रडू नको बाळा, रडू नको. जा तुझ्या आईजवळ जा. जेवढं बोलला तेवढं छान बोललास. वा वा. याच्यासाठी टाळ्या वाजवा सगळ्यांनी. तुम्हाला सर्वांना माझ्याकडनं शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.